नमस्कार मैत्रिणींनो, व्ही एस फॅशन अँड किचन चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज इथे आपण खव्यापासून पेढा तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला पेढा तयार झालेला आहे. तर यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि 1 वाटी खवा टाकून घेतलेला आहे. तर इथे आपण खवा आपल्याला परतत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि त्यावरती आपण खवा परतायचा आहे, कारण खवा हे लवकर करपलं जातं आणि त्यासाठी आपण जे भांडं वापरणार आहोत ते सुद्धा आपल्याला जाड असं घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण खवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. खवा जो आहे तो आपल्याला हलकासा सरवाळ होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत ह्याला मी परतत राहायचं आहे या पद्धतीने, कारण खवा लवकर चिटकला जातो त्यामुळे आपल्याला ह्याला सारखंच थोड्या वेळ परतायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण आता खवा जो आहे आपला हलकासा घट्टसर व्हायला चालू होत आहे. या पद्धतीने अजून मी ह्याला 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे. हे बघा, खवा पण आता इथे तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा, खव्याचं जे प्रमाण आहे मस्त असं कलाकंदसारखं झालेलं आहे, रवाळ रवाळ, आणि चवीला पण हा पेढा खूप छान लागतो. आपण जे मार्केटमधून पेढा आणतो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही या पद्धतीने तयार केलात तर तुम्हाला हवं तसा तुम्ही पेढा घरच्या घरी तयार करू शकता. हे बघा, इथे आपला आता खवा जवळपास तयार होत आलेला आहे, तरी पण मी ह्याला असंच 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे. हे बघा, तुम्ही जवळून तुम्हाला दाखवते, बघू शकता मस्त असा आपला खवा तयार झालेला आहे. आता इथे मी गॅस बंद करून ह्याला 2 ते 3 मिनटं असंच परतत राहणार आहे, जेणेकरून खवा जो आहे तो कढईला चिटकणार नाही. हे बघा, या पद्धतीने आणि आपला खवा मस्त असा तयार झालेला आहे. आता आपण इथे गॅस बंद करून ह्याला थंड होऊ देणार आहोत आणि आपल्याला खवा जे आहे तो आपल्याला जास्त पण गरम नाही पाहिजे आणि जास्त पण थंड नाही झाला पाहिजे, हलकासा तो गरम लागला पाहिजे, तोपर्यंत आपण याला थंड करून घ्यायचा आहे. बघा, इथे आता आपला खवा थंड होण्यासाठी आपण ठेवून दिलेला आहे. तर त्यासाठी आपण दुसरं साहित्य तयार घेणार आहोत. तर इथे बघा, मी साखर घेतलेली आहे आणि आपण जेवढा खवा घेतलेला आहे त्याच्या आपल्याला अर्ध्या क्वांटिटीमध्ये साखर घ्यायची आहे. त्याचबरोबर मी पिस्ता घेतलेला आहे आणि बदाम पण इथे कट करून घेतलेले आहेत. इथे मी साखरेसोबतच विलायची पण बारीक करून घेणार आहे. तर आता आपला खवा बघा या पद्धतीने हलकासा गरम असला पाहिजे आणि बघा, तुम्ही थंड झाल्याच्या नंतर खव्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही बघू शकता, खूप मस्त असं झालेलं आहे. आता यामध्ये आपण जी साखर आहे त्याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे आणि ती आपण थोडी थोडी करून या खव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने. आणि आपण जर खवा जास्त गरम असला आणि त्यामध्ये जर आपण साखर मिक्स केली तर ते साखरेला पाणी सुटल्यासारखं होतं, त्यामुळे आपल्याला जास्त पण गरम खवा नाही पाहिजे. हे बघा, या पद्धतीने मी सगळी साखर त्यामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे आणि ही सहजरित्या साखर यामध्ये मिक्स होते. हे बघा, या पद्धतीने आपल्याला सर्व साखर अशी एकजीव करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता इथे आपली साखर जी आहे ती खव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि खव्याचं जे प्रमाण आहे तुम्ही बघू शकता, खूप मस्त असं झालेलं आहे. हे बघा, आता तुम्ही याच्या वड्या पण पाडू शकता आणि हवं असेल तर तुम्हाला गोल साईजमध्ये पण तुम्ही पेढे तयार करू शकता. मी इथे आता याच्या वड्या पाडणार आहे, त्यामुळे मी ह्याला एका प्लेटमध्ये खवा पूर्ण जो आहे
तो आपला काढून घेतलेला आहे आणि ह्याला सर्व मस्त असं प्लेटमध्ये एक समान मी थापून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला हवं त्या तुम्ही साईजमध्ये आकारामध्ये पेढे बनवू शकता. आणि घरी तयार केलेला पेढा चवीला सुद्धा खूप छान लागतो. हे बघा, या पद्धतीने मी ह्याला व्यवस्थित असं प्लेटमध्ये पसरून घेतलेलं आहे आणि यावरती आपण जे ड्रायफ्रूट कट केलेले आहे ते यावरती मी पसरवून घेणार आहे. हे बघा, मी काही पिस्ता टाकलेले आहे तिथे आणि त्याचबरोबर जे बदामाचे काप आपण करून घेतले होते ते पण आपण टाकून हलक्या हाताने थोडंसं त्याला दाबून घेणार आहोत, जेणेकरून ते बाहेर निघून जाणार नाहीत. कारण कट करताना काप जे आहेत ते वर पसरल्यासारखे होतात. हे बघा, या पद्धतीने मस्त असा आपला पेढा झालेला आहे. आता ह्याला आपण 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया. इथे बघा, आपला पेढा मस्त असा सेट झालेला आहे आणि सहजरित्या तुम्ही ह्याचे काप करू शकता. हे बघा, आणि ड्रायफ्रूट आपण जे वरून दाबले होते त्यामुळे ते सुद्धा मस्त असे ह्याला चिटकून बसलेले आहेत. या पद्धतीने आपण तुम्ही हवे त्या साईजमध्ये कट करू शकता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशा वड्या पण आपल्या पडत आहेत. तर इथे आता मी सर्व पेढ्याचे जे आहेत ते वड्या पाडून घेत आहे आणि आता इथे आपण एक याच्या वड्या सेपरेट करून बांधणार आहोत. ते तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, आणि ह्या पेढा जो आहे तो चवीला सुद्धा खूप अप्रतिम झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर इथे मी आता अशाच करून सर्व वड्या ज्या आहेत त्या सेपरेट करून ठेवत आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व मस्त अशा सेपरेट वड्या होत आहेत आपल्या पेढ्याच्या. तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला पेढा तयार झालेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही घरीसुद्धा हा पेढा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल पेढा हा. धन्यवाद.